नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेसमध्ये स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट त्याच्यातला रिव्हिजनचा चॅप्टर आपला चाललेला आहे, रिफ्लेक्शन ऑफ लाईट। आता या चॅप्टर विषयी आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत। याच्या अगोदर आपण मिरर, टाइप ऑफ मिरर हे पाहिले। आता महत्त्वाचा टॉपिक म्हणजे टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर। स्पेरिकल मिररशी रिलेटेड असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या कोणत्या कोणत्या असतात ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। हा जो आहे हा काय आहे, स्पेरिकल मिरर आहे। आता या स्पेरिकल मिरर मध्ये सेंटर, सी फॉर द सेंटर, जसं सर्कल आहे, सर्कलला काय असतो, सेंटर असतो, तसं हा स्पेरिकल मिरर आहे आणि त्या स्पेरिकल मिररला कोण असतो, सेंटर असतो। मग सी हा सेंटर, त्या स्पेरिकल मिररचा काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर। नंतर सीए हे रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे या स्पेरिकल मिररची सीए ही काय आहे, रेडियस आहे। त्याच्यानंतर सीपी ही सुद्धा एक त्याची काय होणार आहे, स्पेरिकल मिररची रेडियस होणार आहे। याच्यानंतर पी हा पॉइंट, पी पोल ऑफ द मिरर, मिररला काय असतो, एक पोल असतो आणि त्या पी ला पोल ऑफ द मिरर म्हणायचं। एम प्रिन्सिपल फोकस, एम हा काय आहे, प्रिन्सिपल फोकस आहे। एफ ला प्रिन्सिपल फोकल लेंथ, एफ ला काय बोललं जातं, फोकल लेंथ असं बोललं जातं। आता फिगर वरून आपण काय केलं, या फिगरचं नोटेशन बघितले। हा स्पेरिकल मिरर आहे। आता याच्यात आपण वन बाय वन काय करणार आहोत, हे डेफिनेशन पाहणार आहोत। ह्या डेफिनेशन पैकी तुम्हाला एक डेफिनेशन, फोकल लेंथची डेफिनेशन पेपर मध्ये, परीक्षेमध्ये विचारली जाते मित्रांनो। बघा, पोल कोणाला म्हणायचंय, द सेंटर ऑफ द मिरर, या मिररचा जो सेंटर आहे, या मिररचा जो सेंटर आहे तर त्याला काय म्हणायचंय, पोल। द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल। बघा, हा स्पेअर आहे आणि त्याचा सेंटर इथं, सो द सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड ॲज द पोल। सेकंड, सेंटर ऑफ कर्वेचर, हा सेंटर ऑफ कर्वेचर आहे, सी बी द सेंटर ऑफ कर्वेचर। डेफिनेशन बघा, द सेंटर ऑफ द स्फिअर, कशाचा सेंटर, स्फिअरचा, या स्फिअरचा जो सेंटर आहे तो सेंटर ऑफ द मिरर इज अ पार्ट। बघा, म्हणजे मिररच्या ह्या एका पार्टचा, सी हा एक काय आहे, सेंटर आहे, त्याला आपण सेंटर ऑफ कर्वेचर असं बोलतो। त्याला काय म्हणतो आपण, सेंटर ऑफ कर्वेचर असं बोलतो। याच्यानंतर दुसरी डेफिनेशन आहे रेडियस ऑफ द कर्वेचर। डेफिनेशन काय आहे बघा मित्रांनो, रेडियस ऑफ द स्फिअर, स्फिअरची जी रेडियस आहे, कोणाची, स्फिअर ऑफ द रेडियस, हा स्फिअर आहे, सर्कल, वर्तुळ अशा भाषेत घेतलं तरी पण आपण लक्षात ठेवू शकतो। ह्या स्फिअरची काय आहे, हे रेडियस आहे, विच द मिरर इज कॉल्ड रेडियस ऑफ द कर्वेचर। म्हणजे बघा, ह्या स्फिअरची जी रेडियस आहे, रेडियस ऑफ द स्फिअर, ज्या स्फिअरची रेडियस आहे तिलाच आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ द कर्वेचर असं बोललं जातं। आणि फिगर वरून सीए ही काय आहे, रेडियस आहे, कोणाची रेडियस आहे, स्फिअरची। पुढचा पॉइंट आहे प्रिन्सिपल ऍक्सिस, हे इमॅजिनरी ऍक्सिस आहे। ही एक लाईन गेलेली आहे कुठून, या सेंटर मधून। बघा, द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल, कुठून गेली आहे, हा पोल आहे, या पोल मधून ही लाईन काय झाली, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर, कुठून गेली बघा, या सेंटर ऑफ कर्वेचर आणि पोल मधून गेलेल्या एका सरळ रेषेला प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हटलं जातं। आणि तो प्रिन्सिपल ऍक्सिस हा इमॅजिन करायचा असतो, इमॅजिनरी ऍक्सिस असतो। पुढचा आहे प्रिन्सिपल फोकस, कशावरती फोकस करतोय तो बघा, इन्सिडेंट रे। आता बघा, हे जे आहे हे इन्सिडेंट रे, हे काय आहेत, इन्सिडेंट रे, हे असे इन्सिडेंट रे जातील। मग इन्सिडेंट रे विच आर पॅरलल, हे इन्सिडेंट रे या प्रिन्सिपल ऍक्सिसला काय आहे, पॅरलल आहे, काय आहेत, पॅरलल आहेत, पॅरलल विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ कॉन्केव्ह मिरर,
तुम्ही कॉन्केव्ह मिरर घ्या, तुम्ही कॉन्व्हेक्स मिरर घ्या, कोणताही मिरर घ्या, त्या मिररला हे प्रिन्सिपल ऍक्सिसला हे जे रे आहेत इन्सिडेंट रे कसे असतील, पॅरलल असतील. आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर, बघा रिफ्लेक्शन आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर, मिरर मध्ये हे पॉइंट काय होतात, मीट होऊन जातात. मीट झाल्यानंतर ऑन द प्रिन्सिपल ऍक्सिस द पॉइंट इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल फोकस. या पॉइंटला काय म्हणायचं, प्रिन्सिपल फोकस असं बोललं जातं. आता याच्यातली IMP डेफिनेशन फोकल लेंथ. IMP डेफिनेशन कोणती आहे, फोकल लेंथ. यालाच आपण नाभीय अंतर असं बोललं जातं. बघा फोकल लेंथ, द डिस्टन्स बिटवीन, कोणतं डिस्टन्स बघा, डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस. आता प्रिन्सिपल फोकस आणि डिस्टन्स, डिस्टन्स बिटवीन काय सांगितलंय, पोल हे, डिस्टन्स बिटवीन प्रिन्सिपल फोकस अँड पोल ऑफ द मिरर इज कॉल्ड ॲज द फोकल लेंथ. सोपे भाषेत डोक्यात ठेवायचं, डिस्टन्स बिटवीन द पोल, हा पोल आणि प्रिन्सिपल फोकस, हा पोल आणि प्रिन्सिपल फोकस या दोघांच्या मधील अंतराला फोकल लेंथ असं बोललं जातं. आणि ते फोकल लेंथ आहे तर ती कशाने दाखवली जाते, F या लेटरनं काय केली जाते, फोकल लेंथ आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. म्हणजे इन्सिडेंट रे पास झालेले प्रिन्सिपल ऍक्सिसला, त्याच्यानंतर ते कुठेतरी मीट होणार, तिथून तुमची इमेज जी आहे ही इमेज क्लिअर विजन होणार. आणि जेव्हा इमेज क्लिअर विजन होईल त्यावेळेस त्या डिस्टन्सला फोकल लेंथ असं बोललं जातं, त्याचं नाभीय अंतर असं बोललं जातं. ह्या झाल्या टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररशी रिलेटेड असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी काय झाल्या, पाहायला मिळालेल्या आहेत. ओके, लिहून घ्या गोष्टी सगळ्यांनी. पुढचा टॉपिक आहे मित्रांनो, रूल्स फॉर ड्रॉइंग द रे डायग्राम. रूल्स फॉर ड्रॉइंग द रे डायग्राम. रे डायग्राम तयार करण्याचे काय आहेत, नियम आहेत. किती नियम आहेत, 3. रूल फर्स्ट, रूल सेकंड आणि हा रूल थर्ड. रूल फर्स्ट काय सांगतो, अगोदर फिगर पाहूया आपण. ही फिगर आहे, हा इमेजनरी ऍक्सिस आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस, हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, हा मिरर आहे आणि तो कॉन्केव्ह मिरर P. आता बघा रूल काय सांगतो, इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे हा जो आहे याला काय बोलतो आपण, प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. हा इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ऍक्सिसला जर पॅरलल असतील, हे आणि हे दोन रेषा, म्हणजे इन्सिडेंट रे आणि प्रिन्सिपल ऍक्सिस. बघा इफ एन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, ही इन्सिडेंट रे या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असेल, समांतर असेल, तर रिफ्लेक्टेड रे म्हणजे हा जो रे आहे हा रिफ्लेक्टेड रे. आता फॉर एक्झाम्पल मी याला काय म्हणतो, नाव देऊया आपण याला AB इन्सिडेंट रे PC या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असेल, तर हा BS हा रिफ्लेक्टेड रे आहे आणि तो कुठून जाणार, या प्रिन्सिपल फोकस मधून जाणार. बघा incident ray, if an incident ray is parallel to the principal axis then the reflected ray passes through the principal focus. याला म्हणायचं पहिला रूल. incident ray AB is parallel to the principal axis then reflected ray passes through the principal focus. म्हणजे जेव्हा आपत्ती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल त्यावेळेस हा जो रिफ्लेक्टेड रे आहे हा रिफ्लेक्टेड रे कुठून जाणार आहे, या मुख्य प्रिन्सिपल फोकस मधून जाणार आहे. हा झाला पहिला नियम. आता याच्यानंतर बघा दुसरा नियम आहे. दुसरा नियम काय सांगतो, हा इन्सिडेंट रे कुठून गेलाय, प्रिन्सिपल फोकस मधून गेलाय, तर हा रिफ्लेक्टेड रे काय झाला, या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल झाला. बघा इन्सिडेंट रे इज पासेस थ्रू प्रिन्सिपल फोकस, कुठून गेलाय,
प्रिन्सिपल फोकस मधून गेला तर रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. रिफ्लेक्टेड रे काय झालाय, या प्रिन्सिपल ऍक्सिसला हा रिफ्लेक्टेड रे पॅरलल झाला. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन दोन्ही एकमेकांना कशी झालेली आहे, समांतर असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता रूल थर्ड, हा इन्सिडंट रे बघा, इन्सिडंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे. हा इन्सिडंट रे आणि हा काय आहे, रिफ्लेक्टेड रे. हा नियम काय सांगतो, इफ एन इन्सिडंट रे पासेस थ्रू, जेव्हा हा इन्सिडंट रे पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर, कुठून जाणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाईल, त्यावेळेस कोणाच्या, मिररच्या, कोणाच्या, मिररच्या. बघा, इफ एन इन्सिडंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर, रिफ्लेक्टेड रे ट्रेस, हा शब्द महत्वाचा आहे, ट्रेस हा शब्द महत्वाचा आहे, ट्रेस द सेम पाथ बॅक. म्हणजे काय, इन्सिडंट रे या सेंटर ऑफ कर्वेचर मधून गेला तर तो या प्रिन्सिपलच्या पुढून जाणार आहे, सी पॉइंट म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाईल आणि पुढे जाता रिफ्लेक्ट होणार, हा जो मिरर आहे या मिरर मध्ये रिफ्लेक्ट होईल आणि तो पुन्हा त्याच मार्गाने जाणार आहे, त्याच्यामध्ये कुठलंही डेव्हिएशन होणार नाही, तो त्याचा मार्ग सोडणार नाही, आहे तसा येणार पुन्हा त्याच मार्गाने बॅक जाणार आहे. हा झाला तिसरा. म्हणजे बघा, आता लक्षात कसं ठेवायचं, रूल पहिला जो आहे, प्रिन्सिपल ऍक्सिसला बघा, हा इन्सिडंट रे प्रिन्सिपल ऍक्सिसला काय आहे, पॅरलल गेलाय आणि तो प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल गेल्यानंतर कुठून जाणार, प्रिन्सिपल फोकस मधून जाणार. म्हणजे इन्सिडंट रे कसा पॅरलल गेला तर कुठं जाणार, इकडं. सेकंड मध्ये रूल मध्ये काय सांगितलंय, जेव्हा सेंटर ऑफ इन्सिडंट रे पॅरलल नाही जाणार, इन्सिडंट रे कुठून जाणार आहे, प्रिन्सिपल फोकस मधून जाईल. तो प्रिन्सिपल फोकस मधून गेला तर प्रिन्सिपल ऍक्सिसला काय असणार, रिफ्लेक्टेड रे पॅरलल असणार. आणि तिसरा नियम काय सांगितला, जेव्हा इन्सिडंट रे हा सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाईल त्यावेळेस तो रिफ्लेक्टेड रे जो आहे हा ट्रेस सेम पाथ बॅक पुन्हा त्याच मार्गाने काय होणार आहे, येणार आहे. असं आपले काय झाले, 3 नियम. आता हे 3 नियम का महत्वाचे आहेत, याचं कारण म्हणजे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर यांच्यामुळं तयार होणाऱ्या ज्या इमेजेस आहेत त्या इमेजेस कशा तयार होतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग एक इमेज तयार होण्यासाठी कमीत कमी 2 रे मीट होणं गरजेचं आहे, एकत्र येणं गरजेचं आहे, कुठंतरी एका पॉइंट मध्ये येणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला इमेज तयार होत नाही. ओके, हे झाले रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. आज आपण हे 3 नियम शिकलो आणि याच्या अगोदर आपण स्पेरिकल मिररच्या रिलेटेड असणारे जे टर्म्स आहेत त्या टर्म्स काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत. ठीक आहे, आता इथंच थांबूया.